श्री संत तुकाराम महाराज गाथा संपूर्ण पारायण श्रवण करू इच्छिणाऱ्या सर्व श्रोत्यांना माझा मनपूर्वक नमस्कार. अभंग क्रमांक 1580 ते 1590. अभंग. काही न मागे कोणासी तोची आवडी देवाशी, देवतयासी म्हणावे त्याचे चरणी लीन व्हावे. भूतदया ज्याचे मनी त्याचे घरी चक्रपाणी, नाही नाही त्या समान तुका म्हणे मी जमान. अर्थ. जो कोणत्याही प्रसंगी कोणालाही काहीच मागत नाही तो देवाला आवडतो, त्यालाच देव म्हणावे आणि त्याच्या चरणी लीन व्हावे. ज्याच्या मनामध्ये सर्व भूतमात्रांविषयी दया असते त्याच्याच घरी चक्रपाणी वास्तव्य करत असते. तुकाराम महाराज म्हणतात, त्याच्या समान या जगामध्ये दुसरा कोणीच नाही, त्याला मी जामीनदार आहे. अभंग. नाम उच्चारिता कंठी पुढे उभा जग जेठी, ऐसे धरोनिया ध्यान मने करावे चिंतन. ब्रह्मादिका ध्यानानये तो हा कीर्तनाचे सोये, तुका म्हणे सार घ्यावे मने हरिरूप पहावे. अर्थ. आपल्या वाणीने आपल्या कंठाने हरीचे नामोच्चार केले असता तो जगजेठी हरी आपल्या पुढे उभा राहतो. अशा प्रकारचीच भावना मनात धरून हरिनाम चिंतन करावे. जो देव ब्रह्मादिक देवांच्या लवकर ध्यानी येत नाही तोच देव नामस्कीर्तनाच्या साधनाने सहज साध्य होतो. तुकाराम महाराज म्हणतात, सर्व साधनाचे जे सार आहे ते म्हणजे हरिनाम आहे. ते हरिनाम आपल्या वाणीने घ्यावे आणि मनाने असा विचार करावा की आपण हरिरूपच झालो आहोत. अभंग. आडलिया जनाहोसी सहकारी, आंधळिया करी काठी तुची, आडिले गांजिले पिडिले संसारी, त्यांचा तू कैवारी नारायणा. प्रल्हाद महासंकटी रक्षिला, तुम्ही अपंगिला नाना परी, आपुलेचे अंग तुम्ही ओढविले, त्याचे निवारिले महादुःख. तुका म्हणे तुझे कृपे पार नाही, माझे विटाबाई जननीये. हे देवा, आलेल्या लोकांना तूच सहाय्य करतोस आणि आंधळ्या माणसांच्या हातातील काठी तूच होत असतो, त्यांना मार्गदर्शनही तूच करतोस. हे नारायणा, जे भक्त अडलेले आहेत, पिडलेले आहेत, गांजलेले आहेत, त्यांचा तू कैवारी होतोस. देवा, तुमचा भक्त प्रल्हाद अनेक प्रकारच्या संकटात महासंकटात सापडला, त्याचे रक्षण तुम्ही केले व त्याचा अंगीकार केला. प्रल्हादावर अनेक प्रकारचे महादुःख ओढावून आले, परंतु तुम्ही ते सर्व दुःख स्वतःच्या अंगावर ओढून घेतले व त्याच्या सर्व महादुःखाचे निवारण केले. तुकाराम महाराज म्हणतात, हे माझे जननी विठाबाई, तुझ्या कृपेचा अंत पार नाही. अभंग. तपासी ते मन करू पाहे घात, धरोणी सांगात इंद्रियांचा, म्हणोनी कीर्तन आवडले मज, सांडोनी या लाज हेची करी. पाहता आग निगमाचे ठाव, तेथे नाही भाव एकविध, तुका म्हणे येते नाही ओ विकार, नाम एक सार विठोबाचे. अर्थ. तपश्चर्या करावी असे वाटते, परंतु माझे मन इंद्रियांची संगत करतात व काम क्रोधादी विकार निर्माण करून माझा घात करू पाहतात. म्हणूनच मला कीर्तन हे माध्यम आवडले आणि आता सर्व प्रकारची लाज सोडून मी हेच करीत आहे. मी वेदशास्त्रही पाहिले, त्यांचाही शोध करून पाहिला, परंतु त्यांच्यातही मला एक वाक्यता मिळाली नाही. तुकाराम महाराज म्हणतात, देवा, केवळ नाम या साधनेतच मला कोणताही विकार दिसला नाही, त्यामुळे विठोबाचे नामच सर्व साधनांचे सार आहे. अभंग. गुरु शिष्यगण हे तो अधम लक्षण, भूती नारायण खरा, आप तैसाची दुसरा, न कळता दोरी साप, राहू नेंदावा तो कांप, तुका म्हणे गुणदोषी, ऐसे न पडावे सोसी. अर्थ. एखाद्या मनुष्याने गुरु व्हावे आणि त्याने दुसऱ्याला शिष्य करून घ्यावे, हे अधमपणाचे लक्षण आहे. सर्व भूतमात्रामध्ये एक नारायण खरा आहे, त्यामुळे जसे आपण आहोत तसेच दुसराही आहे. दोरी पडली की दोरीचे ज्ञान न होता सर्पाचा भास होतो व त्यामुळे भय उत्पन्न होते आणि ते भय नाहीसे करून घ्यायचे असेल
तर दोरीचे ज्ञान करून घेणे आवश्यक आहे. तुकाराम महाराज म्हणतात, लोकांचे गुणदोष पाहण्याच्या छंदात पडू नये. सर्वत्र एक नारायणच आहे हा विचार करावा. अभंग. अंगीकार ज्याचा केला नारायणे, निंद्यते ही तेने वंद्य केले. अजामेळ भिल्ली तारिली कुंटणी, प्रत्यक्ष पुराणी वंद्य केली. ब्रह्महत्या राशी पातके अपार, वाल्मिक किंकर वंद्य केला. तुका म्हणे येते भजन प्रमाण, काय थोरपणे जाळावे ते. अर्थ. ज्याचा अंगीकार नारायणाने केला ते जगात निंदनीय जरी असले तरी त्याने त्यांना वंद्य केले. उदाहरण द्यायचे म्हटले तर अजामे, भिल्ल, शबरी, गणिका, वेश्या हे जरी पापी होते तरीही तुम्ही त्यांना तारले, त्यांना वंद्य केले. हे तर प्रत्यक्ष पुराणात सांगितलेले आहे. ब्रह्महत्याची रास ज्याच्या हातून घडली, ज्याने अनेक महापातके केले, अशा वाल्मिकीचा देखील तुम्ही उद्धार केला, त्याला सर्वत्र वंद्य केले. तुकाराम महाराज म्हणतात, या नारायणाने या सर्वांचा अंगीकार केला, कारण येथे केवळ तुझे नाम भजन प्रमाण आहे. बाकीचा मोठेपणा काय जाळायचा आहे काय. अभंग. अविट हे क्षीर हरी कथा माऊली, सेविता सेवली वैष्णवजनी. अमृत राहिले लाजोनी माघारे, येणे रसे थोरे ब्रह्मानंदे. पतित पातकी पावन पंगती, चतुर्भुज होती देवा ऐसे. सर्व सुखे तया माहोरती ठाया, जेथे दाटणी या वैष्णवांची. निर्गुण हे सोंग धरिले गुणवंत, धरोणी या प्रीत गायनाची. तुका म्हणे केली साधना गाळणी, सुलभ कीर्तनी होऊनी ठेला. अर्थ. हरिकथा माऊली हे कधीही न नासणारे दूध आहे आणि वैष्णवजन याच दुधाचे सेवन करतात आणि पुन्हा पुन्हा भूक लागली की तेच सेवन करत असतात. या हरिकथा माऊलींच्या ब्रह्मानंद रूप दुधापुढे अमृत देखील मागे राहिले आहे. कोणीही कितीही पतित पातके असोत, ते हरिकथा पंगतीत बसले की पंगती पावन होतात आणि देवासारखे चतुर्भुज होतात. जेथे वैष्णवांचे दाटणे म्हणजे गर्दी असते, तेथे सर्व प्रकारचे सुख मोहरत असते. हरिकथा गायनाची आवड या देवाला असल्यामुळे तो निर्गुण असलेल्या देवाने सगुण गुणवंत रूपाचे सोंग घेतले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, या देवाने सर्व साधनांची गाळणी करून हरिकथा हे एक साधन सर्वश्रेष्ठ ठरवले आहे व त्यामुळेच हरिकथा कीर्तनामध्ये हा देव प्राप्त होणे सोपे झाले आहे. अभंग. धनवंता घरी करी धनची चाकरी, होय पैसल्या व्यापार, न लगे सांडावेची घर. राणीवणी द्वीपी असती ती होती सोपी, तुका म्हणे मोल देता काही नवे खोल. अर्थ. धनवंताच्या घरी धनच त्याची चाकरी करतो. घरी बसल्या बसल्यास त्याचा सर्व व्यवहार आपोआप होतो. घर सोडून कोठेही त्याला जावे लागत नाही. धनवंत माणसाला कोणतीही वस्तू लागत असेल, मग ती रानात वनात परदेशात कोठेही असो, तरी ती धनाच्या जोरावर मिळणे सोपे असते. तुकाराम महाराज म्हणतात, धनवंताला कोणतीही वस्तू लागू द्या, त्या वस्तूची जर भरपूर किंमत दिली तर ती मिळणे अवघड नाही. अभंग. हा गे माझा अनुभव भक्तिभाव भाग्याचा, केला ऋणी नारायणा नवे क्षण वेगळा. घालवनिया भारमाथा अवघी चिंता वारली, तुका म्हणे वचनासाठी नाम कंठी धरियेली. अर्थ. हरीच्या ठिकाणी अनन्य भक्तिभाव ठेवला की मोठे भाग्य होते आणि त्याविषयी माझा अनुभव मी तुम्हाला सांगतो. भक्तिभावाच्या जोरावर मी नारायणाला ऋणी केले आहे आणि त्यामुळे तो माझ्यापासून एक क्षणभर देखील वेगळा राहत नाही. मी माझ्या सर्व योगक्षेमाचा भार त्याच्या माथ्यावर घातला असून त्यामुळे माझी सर्व चिंताच नष्ट झाली आहे. तुकाराम महाराज म्हणतात, वेदशास्त्रात, पुराणात तसेच पूर्वीच्या संतांनी सांगितले आहे की हरीचे नाम घेतल्याने हरी तुमचा ऋणी होईल. त्यामुळे मी कंठात हरिनाम धारण केले आहे.
अभंग. देव आहे सुकाळ देशी, अभाग्यासी दुर्भिक्ष, नेनती हा करू साठा, भरले फाटा आडराणी, वसवणी असे घर, माग दूर घातला, तुका म्हणे मनमुरे, मग जे उरे तेची तू. अर्थ. देव सर्वत्र आहे, सर्व देशामध्ये व्यापलेला आहे आणि त्यामुळे सर्वत्र सुकाळ आहे. पण अभागी मनुष्याला देव दुर्भिक्ष आहे असे वाटते. म्हणजे त्याची समजूत अशी की देव कोठेच नाही. देव सर्वत्र आहे असे जे मानत नाहीत ते भ्रमाच्या जाळ्यात गुंतून आडरानात भटकत असतात. देवाने हे विश्वरूपी घर वसविले आहे व त्यामध्ये तो राहतो, परंतु त्याचा शोध आजपर्यंत कोणालाही घेता आला नाही. तुकाराम महाराज म्हणतात, ज्यावेळी तुझे मन मरते म्हणजे तुझ्या मनाची वृत्ती नष्ट होते, त्यावेळी जे स्वरूप उरते तेच तुझे खरे सत्य स्वरूप आहे व देवाचेही तेच खरे सत्य स्वरूप आहे.